सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांनी जिल्हा परिसरात अवैध देशी विदेशी मद्य व हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीवर संयुक्त धडक कारवाई केली आहे। या कारवाईत एकूण 1,83,83,915 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादक शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली। 15 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 दरम्यान सोलापूर शहर व जिल्ह्यात अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रे, अवैध मद्य विक्री व वाहतुकीवर कारवाई करून 200 गुन्हे नोंद करण्यात आले असून 225 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत 24 वाहनांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। हा आपला हक्काचा चॅनल AG न्यूज, संपादक अंबादास गज्जर या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। संपर्क 94 92 37 68 92।